बातमी आहे ती पुण्यातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेनं बुलडोझर चालवलेले आहेत। एफसी रोडवरील टेरेसाइन आणि कल्चर नावाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत पब आणि बारला नोटीस पाठवत कारवाईचे आदेश दिले होते। नोटीसीचं उत्तर न दिल्यास कडक कारवाई करण्याचा आदेशही दिला होता। त्या पबवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांच्याकडून। प्रतीक्षा, तोडक कारवाईला अनधिकृत पबवर, हॉटेल बारवर तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे पुण्यातल्या अशा किती अनधिकृत बारवर आणि पबवर कारवाई होणार आहे, काय अधिक माहिती मिळते या कारवाईबद्दल? खरंतर पोर्टेकार अपघातानंतर पुण्यातील 68 बारवर पुणे महानगरपालिकेने आणि तसेच एक्साईजच्या प्रशासनाने कारवाई केली होती आणि सगळ्या पबला ही नियमावली लावून दिली होती। मात्र त्यातल्या जवळजवळ 12 ते 34 या जे पब आहेत या पबवर कारवाई करण्यात आली होती। 34 जे पब आहेत त्यांना नोटीस दिल्या होत्या, त्यातल्या 12 पबवर कारवाई करण्यात आली होती ही वाली। मात्र आता ही एल3 जो पब आहे या पबवर आता कारवाई करण्यात येत आहे। एल3 हा पब आणि बार आहे। रात्री 1 वाजेपर्यंत तो चालू ठेवण्याची त्यांच्याकडे परमिशन होती। मात्र महानगरपालिकेने मागच्या महिन्यात यांच्या पहिल्या मजल्यावरील जो बांधकाम आहे त्याचं ऑडिट स्ट्रक्चर जे ऑडिट केलं होतं आणि त्यामधलं जे स्ट्रक्चर आहे त्याला नोटीस दिली होती। हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते काढून घ्या कारण की ते अनधिकृत आहे अशी नोटीस या पब मालकांना दिली गेली होती। मात्र त्यावर कारवाई करण्यात आली नव्हती आणि त्यानंतर एल3 मध्ये ज्या प्रकारे ड्रग्सच्या कारवाया समोर आलेल्या आहेत, ड्रग्सचं स्टिंग ऑपरेशन समोर आलेलं आहे, त्यानंतर याच्यावर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उभारलेला आहे। आज एल3 वर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते हातोडा घेऊन आतमध्ये गेलेले आहेत आणि आता तिथलं जे स्ट्रक्चर आहे त्याचं ऑडिट केलं गेलं होतं आणि जे अनधिकृत आहे त्याची तोडफोड ही सुरू झालेली आहे। जे जे अनधिकृत बांधकाम आहे ते सगळं तोडण्यात येणार आहे। याच्यासाठी बुलडोझर आणि महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा इथे सज्ज झालेली आहे। मात्र हॉटेल मालक इथे जमले होते आणि त्यांनी याच्यावर स्टे ऑर्डर आणली होती। मात्र अद्यापही या स्टे ऑर्डरला महानगरपालिकेने न जुमानता ही कारवाई सुरू केली। ही मानली। नक्कीच धन्यवाद प्रतीक्षा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।